आणि आता बातम्या विस्ताराने पाहूयात। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील जुगार आणि मटका या अवैध व्यवसायासह वाळू चोरी आणि शरीर विषयक गुन्हे करणाऱ्या 2 टोळीतील 10 जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातून 1.5 वर्षासाठी तडीपार करण्याची कारवाई केली आहे। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची तडीपारीची ही पहिलीच कारवाई झाल्याने तिथे खळबळ उडाली आहे। मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत वाळू चोरी आणि इतर अवैध व्यवसायाचे प्रकार खुलेआम चालत होते, पण पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांच्या कडक भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे। मंद्रुप पोलीस ठाण्याकडून तडीपार करण्याची ही पहिलीच कारवाई आहे। लवकरच आणखी 8 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी आज पत्रकार परिषद सांगितले। तसेच 229 जणांना लोकसभा निवडणुकीमुळे प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिली। अवैध धंदे करणाऱ्या 2 टोळ्या सोलापूर शहर तसेच सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एकूण 10 इसम 18 महिन्यांसाठी म्हणजेच 1.5 वर्षासाठी सोलापूर जिल्हा तसेच सोलापूर शहर यामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत। त्यांना 1.5 वर्षासाठी या हद्दीच्या बाहेर राहावे लागेल। त्यामध्ये प्रामुख्याने मटका या जुगार व्यवसायाशी संबंधित 1 टोळी आणि वाळू आणि शरीराविषयक गुन्हे करण्याच्या संबंधीची 1 टोळी अशा 2 टोळ्या हद्दपार केलेल्या आहेत। त्यामध्ये मटका आणि जुगार या व्यवसायात कार्यरत असलेली रणजित रतनसिंह काटेवाल राहणार सैफुल सोलापूर हा टोळी प्रमुख आहे। त्यामध्ये त्याचे इतर जे साथीदार जे तडीपार किंवा हद्दपार केलेले आहेत त्यांची नावे साजन राजशेखर लाड राहणार टाकळी, अंबाजी तुकाराम मधुरे उर्फ लाड राहणार टाकळी, तिरप्पा चटप्पा सुरळे राहणार टाकळी, संतोष गोपाळ लाड राहणार टाकळी, मल्लिकार्जुन सत्यप्पा साबळे राहणार टाकळी आणि बसवराज रामण्णा पोळी राहणार टाकळी असे मटका या जुगार गुन्ह्यामध्ये सामील असलेली ही टोळी आहे जी तडीपार करण्यात आलेली आहे, हद्दपार करण्यात आलेली आहे। आणि दुसरी जी टोळी आहे वाळू चोरी व शरीराविषयी गुन्हे करणारी, त्यामध्ये गुरुनाथ महासिद्ध वडरे राहणार बोळखवठा, पद्मयोगी ओकसिद्ध वडरे राहणार बोळखवठा आणि परमेश्वर जगदेव तांडोरे राहणार चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर अशा या 2 टोळ्या आहेत। त्यांना या आगामी लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात आम्ही मंद्रुप पोलीस ठाणेकडून माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे तडीपारी संबंधात प्रस्ताव टाकले होते। त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55 प्रमाणे या सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे। यानंतरही अशाच प्रकारे आम्ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 57 याप्रमाणे देखील एकूण 8 प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवलेले असून त्यांच्यावरती देखील आता सध्या कार्यवाही चालू आहे। त्यांची देखील काही दिवसांमध्ये त्यांना देखील हद्दपार करण्यात येणार आहे आणि यापुढे देखील अशाच प्रकारे जे कोणी या व्यवसायामध्ये अवैध व्यवसायामध्ये मिळून येणार आहेत किंवा आणखी ते व्यवसाय चालू ठेवणार आहेत त्यांच्यावरती देखील याच पद्धतीने कारवाई यापुढे देखील चालू राहील। अल्ताफ शेख, स्टार महाराष्ट्र न्यूज, दक्षिण सोलापूर।